हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सोमवार आणि आज दिलीपला नाईट ऑफ आहे आणि त्यांना थोडी शॉपिंग करायची आहे. तर म्हटलं चला, शॉपिंगचा मुहूर्त आलेला आहे, त्यानिमित्ताने म्हटलं एक 15-20 दिवसानंतर म्हटलं त्यांच्यासोबत थोडंसं बाहेर पण जायला भेटतं. तर म्हटलं पटकन जावावं, त्यांना त्यांची शॉपिंग करायची आहे. माझी शॉपिंग तर काय ऑनलाईन असते. तर म्हटलं चला पटकन आवडला. आज छानपैकी अशी देवाची पूजा खूप सुंदर केलेली आहे आणि उपवास दोघांचा पण आहे. म्हटलं आल्यावर जेवण वगैरे त्या दोघींचं सगळं झालेलं आहे, त्या सकाळीच जातात, त्यांचा काही इश्यू नाही. तर आता म्हटलं पटकन पाऊस पण नाही आहे तोपर्यंत म्हटलं पटकन जाऊन यावं. तर चला आज दिलीपची शॉपिंग करायची आहे. थोडंफार चेंज होतंच ना. ते जरा आता बघतात, असे फिरतात सगळीकडे आणि मॅक्समधून जाऊन आले, आता इथे आले. तर ते चॉईस करतायत की कोणती जीन्स वगैरे, कोणता ब्रँड. आता ते ब्रँड शोधतायत. बघूया आता, कारण घ्यायची तर त्या ब्रँडचीच वगैरे अशी चांगली घ्यायची आहे. ॲक्च्युली ऑनलाईन पण मिळते, पण मला ऑनलाईन एवढं नाही समजणार म्हणून मी जीन्स वगैरे घ्यायला जात नाही. डेनिमच्या मिळाल्यात त्यांना, त्यामुळे ते आता चॉईस करतात. दिलीपने छान 2 डेनिमच्या जीन्स घेतलेल्या आहेत आणि आता दोघांचाही उपवास आहे. पण आता आम्ही असं केव्हा तरीच बाहेर येतो दोघं, तर मग म्हटलं कॉफी घेऊया आपण. म्हणजे कॉफी तर ठरलेलीच असते, कॉफी इथे, नाहीतर ते ठरलेलं ठिकाण आहे आमचं तिथे, कुल्लडमधला चहा. तर आता म्हटलं चला घरी जाऊन मला जेवणही बनवायचं आहे. म्हटलं आता कॉफी छान घेऊया आणि मग निघूया. भाजी वगैरे आता बघूया, विचार करते. भाजी थोडी आहे तर आता संध्याकाळी, कारण मला स्वामींना पण पूर्ण जेवणाचं नैवेद्य दाखवायचं आहे. त्यामुळे आता बघूया. संध्याकाळी मला एका मैत्रिणीच्या मुलाचा बर्थडे आहे, तिथे पण जायचं आहे, तर त्याला पण गिफ्ट घ्यायचं आहे. तर आता ते पण जाता जाता किंवा मैत्रिणींसोबत संध्याकाळी ते घेणार आहे मी. तर आता चला बघूया. ॲक्च्युली मला एक ना टोड बॅग घ्यायची होती, जर आता ती मला व्यवस्थित मिळाली तर मी घेणार आहे. हां, मी आहे इथे, तुम्ही जा. त्यांना मसाज आहे इथे, तर त्यांना मसाज घ्यायचा आहे. ते असं गेल्यावर मॉलला वगैरे गेले ना, मसाज ते आवर्जून घेतात. ते मला विचारतात तुला घ्यायचा का? म्हटलं नाही, मला नाही घ्यायचा. द्या माझ्या, द्या. पटापट, कारण मला प्रचंड भूक लागलेली आणि आत्ता स्वामींना नैवेद्य दाखवला आणि आता आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं आणि शर्वरी पाठीमागे बसले. बर्थडे येतोय, मग बाबा गिफ्ट काय देणार याच्यावर चालू आहे. तर आता ते पण निघालेत. मलाही माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा बर्थडे आहे, त्याच्यासाठी निघायचं आहे. आता मी पटकन तयार होणार आणि निघणार. आणि तिकडनं पण घ्यायचं आहे रक्षाबंधनचं गिफ्ट. मग काय तिला लुटायचं आहे पूर्ण. तुम्ही लुटला आता बंद असेल ते. मी पूर्ण अशी आता लेटली की आता बंद झालं असेल. माझी केस करली. मला हे भेटलं. तू लवकर येतेस ना. कधी 5 वाजता आले. तुझं मनी भेटलं. आज मला 2000 दिलेले आहेत मी काहीच नाही. चला फायनली आम्ही निघालेलो आहोत. नाही, ते पोलीस स्टेशनला आणि मी निघालेले आहे माझ्या मैत्रिणीकडे. ओके, हां, बाय बाय. जाऊ आता. तो नॉर्मल आहे और लाईट वाला. पॅरेंट्स मीटिंग असते कधी कधीच येत नव्हती, कारण तिला हॅपी बर्थडे.
हॅपी बर्थडे चलो अभी हम केक कापेंगे चलो ड्रेस बर्थडे बॉय. जदायुः ॐ त्र्यंबकं बर्थडे ए आत निघाल. सो चला आता मी घरी आली आहे आणि वाजले 10 वाजले आता आणि या दोघींचंही जेवण वगैरे झालेलं आहे. पण आज कामूल्या ताईने आलेल्या त्यांची वाट बघते मी. नाहीतर आता मला ॲक्च्युली खरं तर इतका कंटाळा आला आहे दिवसभर फिरून खरं तर. कारण उपवास आणि फिरणं असलं की थोडंसं दमायला होतंच. कारण सगळं आवरून ठेवलं आहे, फक्त त्यांची वाट बघते भांडी घासण्यासाठी. तर नाही तर मला झोपायचं होतं. परत सकाळी उठून टिफिन असतात ह्या दोघींचे लवकर उठून. त्यामुळे म्हटलं बघूया आता. आणि अलीकडे 2 दिवस झाले मी मार्केटमध्ये पालक भेटतच नाही आहे मला जरा पालकची एक वेगळं थोडंसं त्यांना टिफिन हे करायचा होता. पण मला पालक भेटत नाही. आजही नाही भेटला, कालही नाही भेटला. नंतर काय माहिती मला उद्या तरी भेटलाच पाहिजे. तर चला आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करणार आहे. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग माझा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हो आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.